आपल्याला आपण कोण आहोत त्याचा बोध होत नाही, याचं कारण अविद्या आहे. मग अविद्येमध्ये आणि मायेमध्ये हा थोडासा अस्पष्ट फरक आहे. भगवंताला म्हणजे भगवंतानी गीतेमध्ये सुद्धा म्हटलं ना, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्तया, अशा पद्धतीने जे भाष्य गीतेने केलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, भगवंताची माया असते आणि भगवंताला माया असल्यामुळे विशुद्ध सत्व प्रधान असणारी ही माया आणि मलिन सत्व प्रधान असणारा अविद्या, यामुळे जीवाला भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून मनुष्याने भक्ती केली पाहिजे. माया नदीचं वर्णन ज्ञानोबरायांनी सुद्धा केलेलं आहे. का येथ एक नवलाव असं म्हटलंय माऊलीने 7व्या अध्यायामध्ये. तुम्ही बघा त्या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत माया नदीचं वर्णन करणाऱ्या, की माया नदी कशी आहे. पाडस वागुर करांडी म्हटलंय माऊलीने, जरी मुंगी मेरू ओलांडी. म्हणजे मुंगी केवढी, मेरू पर्वत केवढा. मुंगीला मेरू पर्वत ओलांडणं जसं अशक्य आहे, त्या पद्धतीने तरी मायेची पैलथडी देखती जीव, असं माऊली सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर म्हणून गा पंडू सुद्धा माऊली पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, जैसी सकाम न जिनवेची वनिता तैसी माया मह हे सरिता न तरवे जीवा, या पद्धतीचं भाष्य केलंय. का ही माया नदी तरुण जाणं एवढं सोपं काम जीवाला नाही. जसं मुंगीला मेरू पर्वत ओलांडणं अशक्य प्राय किंवा कठीण प्राय आहे, तसं जीवाला माया नदी ओलांडून जाणं अशक्य प्राय. म्हणून तुम्ही बघा, भगवंतांनी कटेवरती हात ठेवले, त्याचं प्रतीक काय. श्रीमद शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टकामध्ये सुद्धा ते वर्णन केलंय, की प्रमाणम भवाब्देरित माम काणा तभ्याक रभ्याद्रुत येन तस्मात विधातुर्व सत्य द्रुतनाभिकोशा परब्रह्मलिंग भजे पांडुरंग. हे सगळं बोलत असताना प्रमाणम भवाब्देरितम माम काणा नितभ्या रभ्याद्रुत येन, म्हणजे काय. नितंबापर्यंत म्हणजे कमरेवरती हात ठेवून पांडुरंग भगवंत नेमकं काय सांगतात, त्यांना सूचित काय करायचंय. तर आपण एक दृष्टांत घेऊ. समजा एक नदी आहे, नदीला महापूर आलेला आहे आणि एक कुटुंब आहे, म्हणजे वडील आहे, आई आहे, त्यांची 2 मुलं आहेत छोटी छोटी, आणि ते प्रवास करत करत नदीच्या पलीकडेच्या गावामध्ये त्यांना जायचं आहे. त्यावेळेला नदी दुथडी भरून वाहते आहे आणि अशा वेळेला काय करावं. गाठोडे घेऊन आई उभी आहे आणि बापाने सांगितलं की नदीला भरपूर पाणी आहे, परंतु मी थोडासा प्रवेश करतो पाण्यामध्ये आणि पाण्यात प्रवेश करून बघतो आहे किती पाणी आहे, काय आहे हे सगळं बघतो मी, आणि नंतर पाण्याचा अंदाज घेऊन जर जाण्यासारखा असेल तर मी तुम्हाला आवाज देतो. आणि अशा वेळेला तो बाप एकटाच उतरतो, पाण्यात जातो आणि तो जाताना अगदी आता गुडघ्यापर्यंत पाणी, नंतर कमरेपर्यंत, नंतर पोटापर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत असं करत करत तो जातो, त्या किनाऱ्याला पोहोचतो. आणि तिकडे गेल्यानंतर पुन्हा तो बाजूलाही होतो आहे. तो असा विशिष्ट मार्ग तयार करतो की जिथे गळ्याच्या खाली पाणी, कारण मुलं लहान आहे ते कशी येणार, म्हणून मग तो असा एक पाण्यामध्ये फिरत असताना तो कधी जिथे पाण्याची पातळी कमी अशा मार्गाने तो असं करत 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 जिथे जिथे पाणी कमी लागतं अशा ठिकाणी जात जात तो त्या किनाऱ्याला पोहोचतो. आणि त्या तीराला गेल्यानंतर तिकडून आवाज देतो आपल्या पत्नीला की हे बघ, मी जसा नदीतून आलो तसा जर तुम्ही सगळेजण आला तर तुम्ही बुडणार नाही, कारण इतर ठिकाणी पाणी किती आहे मला माहित नाही, पण इथे मात्र पाणी कसं आहे, कमरेपर्यंतच आहे, तुम्ही या मार्गाने या. अशा पद्धतीने भगवंत सुद्धा कटेवरती हात ठेवून हेच सांगतो की ही जी माया नदी आहे, भव नदी आहे, हिचं पाणी कमरेपर्यंतच आहे. आणि हे कमरेपर्यंत असलेलं पाणी तुम्हाला जर भव नदी तरून जायची असेल किंवा माया नदी तरून जायची असेल तर तुम्ही मी ज्या मार्गाने आलो त्या मार्गानेच तुम्ही या. मग आता तुम्ही म्हणाल भगवंताचा मार्ग कोणता, की त्या मार्गाने गेल्यानंतर आपणही भव नदी किंवा माया नदी तरू शकतो. तर तो मार्ग म्हणजे वेदप्रणीत मार्ग. तो मार्ग म्हणजे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो असं जे म्हटले संत, तर वेद मार्गाने जाणे म्हणजे देवाच्या मार्गाने जाणे. मग तुम्हाला भवनदी किंवा माया नदी तरायची आहे का, तर त्यासाठी काय करा, भगवत ज्या मार्गाने गेले, भगवंताचा प्रवास ज्या मार्गाने, म्हणून कलियुगामध्ये कटेवरती हात ठेवून भगवंत ह्याच सूचन करत आहे. इतकंच नाही, माऊलींनी अजून याच अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये माया नदीच्या वर्णनामध्ये असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात येथ एकची लीला तरले भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, सागर करता कार्य करी तसा चिंता. पहिला उभा दाता गती कर ठेवलिया, गती कर ठेवलिया, त्याचे पायी गाला भीती बोलणे गे जग देती, भावाए का जाती खांडवाए आमुया. पहिला उभा दाता गती कर ठेवलिया, त्याचे पायी घाल भीती बोलणे गे जग देती, त्याचे भावाए का जाती खांडवाए आमुया. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे श्याम. अशा पद्धतीनं ही भक्ती भगवंत सांगतात की अशा पद्धतीने तुम्ही वेद मार्गाने याल तर तुम्ही ही माया नदी सहज तरून जाल, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे कलियुगाचा धर्म सांगितलाय, काही सिद्धी आलेल्या आहेत.
त्यानंतर काही जे अवधूताचे अवधूत आणि यदूचं काही संवाद आहे तर त्यामध्ये 24 गुरु केले. त्या 24 गुरूंच्या संबंधाने भाष्य आलेलं आहे आणि कलियुगाचा महिमा सांगितला, कलियुगाचा धर्म काय आहे, कलियुगामध्ये कशा पद्धतीने वादळ येणार आहे, कशा पद्धतीने माणसं माणसांशी वागणार आहे. आता हे जे आपण सर्व बघतो आहेत ना ते अशा पद्धतीचंच जवळजवळ हे बघा, कलियुगामध्ये माणसं जी काही वागण्याची जी पद्धत आहे, मनुष्य म्हणून वागण्याची पद्धत विसरून जातात. म्हणून कलियुगामध्ये भक्ती ही श्रेष्ठ हे संत का सांगतात. तुम्ही नाथरायांचा हरिपाठ जर बघितला ना तर त्यांनी असं सांगितलंय की जो भक्तीच करत नाही ना त्याला मनुष्यच म्हणता येत नाही. अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं की भक्ती विना पशु सटविन नीला काहीसा नाही. अशा पद्धतीचं ते भाष्य करतात. म्हणजे या सगळ्या सांगण्यातून त्यांना हेच सांगायचं आहे की भक्ती हेच कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे. अशा पद्धतीचा महिमा या ठिकाणी सांगितला जातो. मार्कंडे मुनींचं चरित्र पुढे या ठिकाणी येतं की मार्कंड्यांना तपश्चर्या करतात. मुरकुंड ऋषीपुत्र असणारे मार्कंडे आणि 6 वेळेला प्रलय होऊन सुद्धा हे मार्कंडे राहतात आणि तपश्चर्या करतात. इंद्राला असं वाटतं की आता एवढी तपश्चर्या चालली आहे, 6 प्रलय झाले तरी सुद्धा हा बाबा काही तपश्चर्येत भंग होत नाही आणि आता जर आपण भंग केला नाही तर कदाचित आपलं पद धोक्यात आहे असं इंद्राला वाटलं. अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. ते होतं ते कधी कधी असं होतं नाही आहे की नाही अशा पद्धतीने. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी इंद्राला वाटलं की आपण काहीतरी आता केलं पाहिजे. म्हणून मग इंद्राने काय केलं, मार्कंडे मुनींना तपश्चर्याचा भंग करण्यासाठी प्रयत्न करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि मग त्यांनी बराच वेळेला कामदेव निर्माण केला आणि कामदेव त्यांच्यावरती सोडला की कामदेवानी मग भ्रमित होतील, तपश्चर्येत विघ्न येईल आणि यांचं पतन होईल असा इंद्राचा डाव होता. पण मार्कंडे मुनी मात्र कोणालाही पराजित झाले नाही. कामदेवानच त्यांच्या पुढे नतमस्तक ते झाले, आपली हार पत्करली. नंतर नर नारायणाने दर्शन त्या मार्कंडेंना दिलं आणि मृत्यूवर विजय मिळवणारे असे हे मार्कंडे मुनी. त्यांना भगवान शंकराचं वरदान मिळतं आणि आपल्या शरणागत भक्तांच्या ठिकाणी माझी अचल भक्ती असावी एवढंच मागणं भगवान शिवाकडे मार्कंडे मुनी मागतात. अशा पद्धतीने हे श्रीमद भागवतामध्ये त्यांची कथा येते. त्यानंतर आपण पुराण त्याच्यामध्ये विविध पुराणांचे उल्लेख येतात. आपल्याकडे माहिती आहे की 18 पुराण आहे. त्या 18 पुराणांचा उल्लेख सुद्धा श्रीमद भागवताने केलेला आहे. आणि तदनंतर श्रीमद भागवतामध्ये जे काही श्रोते आहे, आता श्रोत्यांसाठी मी सांगतो की भगवत प्राप्ती कशा पद्धतीने होते. श्रीमद भागवत हे म्हणजे स्वादू साधू पदे पदे अशा पद्धतीचे हे भागवत आहे आणि कृष्ण प्राप्ती करून देणार असं हे भागवत आहे. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या वाचनाने जसं पुण्य मिळत असतं, कलियुगामध्ये उद्धरून जाता येत असतं, तसं श्रीमद भागवताच्या श्रवणाने सुद्धा तुम्हा आम्हाला उद्धरून जाता येतं. म्हणून जेवढे 7 दिवसापासून जसा परीक्षित मुक्त झाला, परीक्षितीलाही उद्धार झाला शुकमुनींनी ती कथा सांगितल्यानंतर, तसं आपणही 7 दिवसापासून ही कथा श्रवण करत आहात. तर श्रोत्यांना सुद्धा त्याचा अलभ्य असा लाभ होणारच आहे. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही. अतिशय सुंदर असं आपण सर्वजण. आणि किशोर मला तुम्हाला सांगतो, श्रोते इतके छान भेटले. तसं खेळण्याची श्रोते सुंदर आहे, छान आहे. ते इतकं सुंदर का अजिबात 7 दिवसामध्ये कोणी उठून गेलं नाही, कोणाची बडबड नाही, शुकशुक नाही, आरडाओरड नाही, काहीच नाही. अतिशय सुंदर असं शांतता 7 दिवस होती. आणि त्यामुळे या श्रोत्यांसाठी श्रोत्यांनीच एकदा जोरदार टाळी वाजली. अशा प्रकारे अतिशय सुंदर. खरंच म्हणजे आपल्याकडे ज्ञाना